नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. भोंदू बाबा लिंग पिसाट, कॅप्टन अशोक खरात याने भल्या भल्या राजकारण्यांना नादाला लावलं आणि ते सगळे राजकारणी आता गोत्यात आलेले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार असा प्रश्न पडलेला. त्यातच आता रुपाली चाकणकर, ज्यांना आता रुपाली ताई म्हणायचं नाही असं अनेकांनी या चॅनलला कळवलेलं आहे. तर त्या रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा, त्यांनी पोलीस महानिरीक्षकांची भेट घेतली आणि सांगितलं की या खराब प्रकरणी कसून चौकशी झाली पाहिजे. दुसरा, आता ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्राताई पवार यांना देखील भेटणार आहे आणि सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी दोघांनी वेगवेगळी विधानं केलेली आहेत. एकतर सगळ्यात आधी म्हणजे सुनील तटकरे संतापले, तडकले पत्रकारांवर, ज्या वेळेला पत्रकारांनी याविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारली. मला केव्हा बोलायचं आहे, मला घटनेने अधिकार दिलेला आहे, ते मी माझं ठरवेन, तुम्ही मला काही विचारू नका, असं संतापून ते निघून गेलेले आहेत. आणि प्रफुल्ल पटेल यांनी मात्र थोडीशी सावध प्रतिक्रिया दिलेली की प्रकरण अतिशय घाणेरडं आहे आणि याची चौकशी झाली पाहिजे. रुपाली चाकणकर यांचं म्हणणं या 2 दिवसात ऐकून घेतलं जाईल आणि मग पक्षीय पातळीवर निर्णय घेतला जाईल, या संबंधी प्रफुल्ल पटेल यांनी वक्तव्य केलं. आता मुळातच राष्ट्रवादीच्या 2 राष्ट्रवादी झाल्या. आता अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील 2 राष्ट्रवादी झालेले आहेत. म्हणजे अमोल मिटकरी, रुपाली ठोंबरे यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर ज्या शब्दामध्ये प्रहार केलेले आहेत ते महाराष्ट्राने ऐकलेले आहेत. आणि मग हा जो भोंदू बाबा आहे, या भोंदू बाबाने जे काही अघोरी कृत्य केलेलं आहे, जसं नोव्हेंबर 2025 मध्ये अजितदादा पवार यांचं जे सहयोग सोसायटीमध्ये बारामतीला भिगवण परिसरामध्ये जे घर आहे, तिथे अघोरी पूजा केल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यानंतर मुंबईचा देवगिरी बंगला, तिथे देखील अशीच घटना झाली, काळी बाहुली वगैरे ते सगळं प्रकार झाला. आणि 27 तारखेला कारने निघू पाहणारे अजितदादा आपला दौरा रद्द करतात आणि दुसऱ्या दिवशी व्हीएसआरच्या विमानाने ते प्रवास करतात. हे कुणामुळे घडलेलं आहे? आणि मग हा जादूटोणा, ही काळी बाहुली, अघोरी कृत्य, याच्या मागे काय, याचे सगळे सीडीआर तपासले पाहिजेत नोव्हेंबर 25 पासून तर जानेवारी पर्यंतचे, असं अमोल मिटकरी यांनी म्हटलं. रोहित पवार यांनी ताबडतोब अमोल मिटकरी यांचं म्हणणं उचलून धरलं. त्यांनी सांगितले की सुनेत्राताईंनी, पार्थने, जयने आता सावध राहण्याची गरज आहे. कधी काय होईल, सगळी बेभरवशाची माणसं आजूबाजूला आहेत. आता हा बेभरवशाची माणसं कोण कोण आहेत? सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत आणि आता एक भर पडलेली रुपाली चाकण. हे सगळं संशय, आरोप प्रत्यारोप, पण नेमकं काय घडलेलं आहे हे आता खऱ्या परमेश्वरालाच माहिती. आता तो कुठे आहे असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला, हा भाग वेगळा. आणि त्या संबंधी एकूण राजकारण कसं याच्यामध्ये आहे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललेलं आहे, त्याविषयी आपण थेट विश्लेषण करतोय. दर्शकांना विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. तटस्थ भूमिकेतून, स्वतंत्र पत्रकारिता म्हणून, सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो. हे बघा, अजितदादा पवार यांचा अकाली दुर्दैवी असा मृत्यू झाला. तो घातपात झाला असं म्हणत रोहित पवार यांनी गल्ली ते दिल्ली रान पेटवलेलं आहे. आणि त्याच्यात आता हा कॅप्टन अशोक खरात, ज्याच्या मुलीच्या लग्नाला असो किंवा त्याच्या आश्रमात असो, त्याच्या मंदिरामध्ये असो, सगळे राजकारणी कसे आले गेले हे आता सांगायची गरज नाही. सगळं महाराष्ट्रासमोर त्याची नावं उघड झालेली.
आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रुपाली चाकणकर यांचं काय महत्व होतं आणि आता कितपत राहिलेलं आहे? रुपाली चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्ष त्यांना केलं, संविधानिक मोठं पद आहे आणि त्यांनी ते अतिशय जबाबदारीने पाळलं पाहिजेत, सांभाळलं पाहिजेत. यासाठी पक्षाने त्यांना विनंती केलेली, परंतु दोन रुपालींमध्ये भांडण, म्हणजे रुपाली ठोंबरे आणि रुपाली चाकण, ते देखील तो एक भाग झाला. त्याच्यानंतर बाहेरच्या पक्षातल्या सुषमा अंधारे असतील, अंजली दमानिया, सामाजिक कार्यकर्त्या दुसऱ्या त्या तृप्ती देसाई असतील, या सगळ्या हे भांडण पाहिलेलं आहे. आणि आता रुपाली चाकणकर यांनी ज्या प्रकारे शेण खाल्लेलं आहे महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून आणि कॅप्टन खरातच्या संदर्भामध्ये, काय काय प्रकार केलेले आहेत, सोमवती अमावस्याला काय केलेलं आहे, अमुक काय केलेलं आहे, हे सुषमा अंधारे यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलेलं आहे. दुसरं, श्रीरामपूरचा एक स्थानिक पत्रकार, त्यांनी ज्या वेळेला कॅप्टन भुंदूबाबाची बातमी छापली त्यावेळेला चाकणकरांनी या पत्रकाराला फोन केला, दम दिला, तू खुलासा कर, माफीनामा लिहून दे. हे सगळं झालं. ज्या संस्थांवर, ज्या खरात बाबाचं, त्या भुंदू बाबाचं जे काही संस्थान आहे, मिरगावला, नाशिकला आहे, शिवानिका ट्रस्ट, त्याच्यावर ह्या चाकणकर बाई ट्रस्टी आहेत. आणि त्या ट्रस्टी त्याच्या खाली त्यांनी लिहिले की अध्यक्षा राज्य महिला आयोग असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे एकीकडे म्हणताय तुम्ही की माझा त्या ट्रस्टशी संबंध आहे, मग महिला आयोगाचा काय संबंध येतो तिथे? व्यक्तिशः तुमचं कुटुंब आणि तुमचे काय लागे बांधे, जमिनीचे व्यवहार वगैरे वगैरे काय, ते तुमच्या सगळ्या प्रकारच्या काळ्या पिवळ्या सगळ्या प्रकारच्या पूजा, गुरु शिष्या नातं तुमचं काय वगैरे, याच्याशी काही हे सगळं वेगवेगळं आहे. आणि मग तुम्हाला नैतिकतेची जर थोडी जरी चाड असते तर तुम्ही तात्काळ राजीनामा द्यायला पाहिजे, परंतु ते तसं केलं जात नाही. मग चाकणकरा यांच्या मागे कोण उभं आहे? तर सुनील तटकरे आहे असं बोललं जातं. सुनील तटकरे ज्या संतापाने बोलले आज पत्रकारांशी, तो संताप बरंच काय बोलून गेलेला लक्षात घ्या. कारण याच्या आधी जेवढे प्रकरण झाले आणि ते या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रतिमेचं हनन त्याच्यामुळं झालं, वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, संपदा मुंडे प्रकरण असेल आणि बाकीचे अनेक प्रकरण असतील, आणि चाकणकरांनी आता राजीनामा दिला पाहिजे. ते कोणत्या थाटामध्ये वावरतात, त्या तिकडे साताऱ्याला गेल्या संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणामध्ये, आणि पोलिसांनी जे करायचं ते स्वतः ते खुलासे करत बसल्या. त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं पक्षामध्ये ठरलं होतं, परंतु ते अडवलं, राजीनामा रोखला तो प्रदेशाचे अध्यक्ष सुनील तटकरे यांनी. आणि मग आज तटकरे स्पष्ट बोलत नाही, जसं पटेल असं तरी थोडंफार बोललेले आहेत, परंतु तटकरे बोललेले नाहीत. आणि आता सुनेत्राताई पवार यांच्या समोर हे मोठं आव्हान आहे. आता निर्णय घ्यायचा आहे त्यांना. एकीकडे रोहित पवार घरातला माणूस, त्यांनी वेगळं सांगितलेलं आहे, हे पक्षाचे नेते यांच्यामध्ये काही एकमत नाहीये. सुनील तटकरे पक्षाची बाजू सांभाळून घेण्याच्या ऐवजी अजून ती कशी खराब होईल, चाकणकरांना कशी सुसह्य अशी वाट तयार होईल, त्यांना कसे सल्ले देता येतील, त्यांनी काय केलं पाहिजे, ठामपणे पुढे आलं पाहिजे, लोकांसमोर आलं पाहिजे. कारण की चाकणकर बाई फरार 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 अशा बातम्या सुरू आहेत. आणि त्या याच्यामध्ये आता चाकणकर आलेले आहेत पुढे. ती बातमी आली आता काही वेळा, त्या पोलीस महानिरीक्षकांना भेटल्या, नंतर आता त्या सुनेत्राताईंना भेटणार आहेत वगैरे वगैरे, ते सगळं असं आलेलं आहे. आता हे जर सगळं एकूण लक्षात घेत आणि जो अजितदादांचा मृत्यू, मग त्यांच्यावर जे काय घातपात करण्याचा प्रयत्न झाला, त्याच्याविषयी जे आरोप झाले, त्याची राळ अजून कुठेही खाली बसलेली नाही, उलट ती वाढतीये. आणि त्याच्यामध्ये या भोंदू बाबाच्या कृष्ण कृत्यामुळे अजून एक भर पडलेली आहे. आता याच्यातून काय नेमकं होणार आहे
रुपाली चाकणकर यांनी ज्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे व्यवहार ज्या कॅप्टन खरात बरोबर केलेले आहेत, अगदी पोलिसांना सुद्धा फोन केले त्यांनी आत्ता अगदी 2 दिवसापूर्वी, की तुम्ही ते गुन्ह्यांचं बघा, नीट बघा, आणि नीट बघा म्हणजे ते काही करू नका अशा प्रकारचे फोन, दबाव आणला ते. आणि मग संविधानिक पद असल्यामुळं ते हस्तक्षेप करू शकतात, म्हणून त्यांनी राजीनामा तात्काळ दिला पाहिजे अशी मागणी होतीये. आता पक्ष म्हणून काय निर्णय घेतला जाईल हे महाराष्ट्राला बघायचं. खरं तर या पक्षाने ताबडतोब जेवढे पुरावे समोर आलेले नैतिकता लक्षात घेऊन याची चौकशी पूर्ण होईपर्यंत चाकणकरांना राजीनामा द्यायला सांगायला पाहिजे होतं, परंतु तसं केलं गेलेलं नाही. त्याला कारण आहे सुनील तटकरे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.